आज चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थातच गुढीपाडवा। आजच आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते। पण गुढीपाडवा नेमका का साजरा केला जातो हे अनेकांना कदाचित माहीत नसेल। चला तर मग जाणून घेऊयात गुढीपाडव्याविषयी काही खास गोष्टी। गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात। गुढीपाडवा म्हणजे आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा वारसा। गुढीपाडवा म्हणजे निसर्गाच्या नवचैतन्याचे स्वागत। खरं तर गुढीपाडवा का साजरा केला जातो याच्याशी निगडीत काही पौराणिक कथा आहेत, त्या आज आपण जाणून घेऊयात। भगवान ब्रह्मदेवानं याच दिवशी विश्वाची निर्मिती केली होती असं मानलं जातं, म्हणून हा दिवस हिंदूंच्या नवीन सुरुवातीचं प्रतीक बनला आहे। तसेच भगवान श्रीराम 14 वर्षांचा वनवास संपून अयोध्येत ज्या दिवशी परतले तेव्हा घरोघरी गुढी उभारून विजय उत्सव साजरा करण्यात आला आणि तेव्हापासून गुढीपाडव्याला गुढी उभारण्याची प्रथा सुरू झाली अशी ही एक कथा आहे। तर महाभारताशी निगडीत असलेल्या एका कथेनुसार उपरिचर नावाच्या राजानं इंद्राकडून मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली होती। त्यानं दुसऱ्या दिवशी त्या काठीची विधिवत पूजा केली आणि हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो असं देखील म्हटलं जातं। गुढीपाडवा हा केवळ धार्मिकच नव्हे तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही एक विशेष सण मानला जातो। आपल्याकडे गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने आणि साखरेची मिठाई खाण्याची परंपरा आहे। खरं तर कडुलिंबाच्या पानांचे आणि साखरेचे मिश्रण हवामान बदलाच्या या काळात प्रतिकार शक्ती वाढवण्याचा सुद्धा एक मार्ग आहे। हिंदू धर्मातील 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या ऋतम मराठीतर्फे आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा।